आपण बाकीच्या मित्रांची वाट बघू एक अजून 4-5 मिनिट. समीक्षा आली आहे का? ओके, जॉईन होत आहेत. ओके, वेलकम शिवम, वेलकम गौरव, वेलकम समीक्षा, Yes. वेलकम टू ऑनलाइन सेमिनार. Yes. Okay, I'm again dropping a message on the app WhatsApp group. सर्वांना विनंती की त्यांनी कॅमेरे चालू ठेवा. तुमच्याकडे जर नेट कनेक्शन चांगला असेल तर कॅमेरा चालू ठेवायला हरकत नाही. नोकरी पण करते ती पण ती गेली फक्त मेडिकल असतं नोकरी करायची हा ओके,
ओके, वी विल स्टार्ट. ऑल राईट. सर्वांचं मी सक्सेस नेशन अकॅडमी अहमदनगरच्या वतीने स्वागत करतो या ऑनलाईन सेमिनारसाठी. आजचा विषय आपला आहे की 12वी नंतरचं मेडिकल क्षेत्रातील करिअर. आणि आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध आहेत डॉक्टर सचिन सोलाट, जे स्वतः MBBS आहेत बीजे मेडिकल कॉलेज पुणे येथून. नंतर ते MD आहेत पिडियाट्रिशियन आणि DCH. ते सध्या अहमदनगर येथे सरकारी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकारी मधून रुजू पण आहेत आणि सक्सेस नेशन अकॅडमी येथे बायोलॉजी हा विषय शिकवतात. तर मी सरांना विनंती करतो की सरांनी त्यांच्या प्रेझेंटेशनची सुरुवात करावी. सर प्लीज, सर प्लीज अनम्यूट युअर सेल्फ. माझी तत्पूर्वी सर्वांना विनंती असेल की सर्वांनी म्यूट व्हायचंय, सर्वांनी स्वतःला म्यूट करायचंय आणि पुढची 20 मिनिटं सरांचं प्रेझेंटेशन आपण शांतपणे सर्व ऐकू. थँक्यू ज्ञानेश्वर. तर सगळ्यांना माझा आवाज येतोय का? महेश, शिवम, नकुल, राजे, समीक्षा, तुम्हाला सर्वांना माझा आवाज येतोय का? एम आय ऑडिबल? हो सर. प्लीज गिव्ह Yes, थंब. ओके, सो येस, ओके, थँक्यू शिवम. ओके, सो आता तुम्ही सर्वजण आमच्या या 10वी नंतर आता पुढे काय या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सक्सेस नेशन अकॅडमीशी जोडले गेलेले आहात आणि त्याद्वारे आपण हा आजचा जो सेशन आहे तो कंडक्ट करत आहोत. आणि या सेशनद्वारे आपण जाणून घेणार आहोत की 12वी नंतर मेडिकल क्षेत्रामध्ये म्हणजेच बायोलॉजीच्या नंतर आपल्याला काय स्कोप आहे आणि आपण कसं करिअरमध्ये आपली वाटचाल करू शकतो याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. आणि या सेशन नंतर आपण तुमचे जे काही क्वेरीज असतील, डाऊट्स असतील, त्याला सुद्धा आपण शक्यतो जेवढ्या एफिशियंटली शक्य आहे तेवढ्या एफिशियंटली आपण त्याला उत्तरे देखील देणार आहोत. तर थोडक्यात माझ्याविषयी ज्ञानेश्वर सरांनी आपल्याला थोडक्यात माहिती दिलेलीच आहे, तरी सुद्धा मी तुम्हाला एक शॉर्ट मध्ये सांगतो की मी डॉक्टर सचिन सोलाट, मी अहमदनगरमधील पाथर्डी तालुक्याचा रहिवासी आहे आणि 12वी पर्यंत मी पाथर्डीलाच श्री तिलोक जैन विद्यालय या महाविद्यालयामध्ये शिकत होतो. आमच्या वेळेस नवीनच CET सुरू झालेली होती आणि नीट देखील त्यावेळेस होती. नीटचं जुनं नाव होतं AIPMT, म्हणजे ऑल इंडिया प्री मेडिकल टेस्ट. आणि त्या दोन्ही परीक्षांद्वारे MBBS ला आणि तसेच इतर जे फील्ड्स आहेत मेडिकल क्षेत्रामधले त्यांना ऍडमिशन्स त्याद्वारे होत होते. आता सध्या CET मधून MBBS ला ऍडमिशन्स होत नाहीत किंवा मेडिकल क्षेत्रामध्ये ऍडमिशन होत नाहीत, फक्त फार्मसीचे किंवा नर्सिंगचे ऍडमिशन्स होतात. ठीक आहे, तर CET आणि AIPMT या दोन्ही परीक्षा मी क्लिअर केल्या आणि त्यानंतर माझा BJ मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणी MBBS साठी नंबर लागला होता आणि 2001 साली. आणि त्यानंतर 2007 साली मी माझा नीटची एक्झाम देऊन, PG नीटची एक्झाम देऊन त्याच्यातून माझा MD ला नंबर लागला मुंबईला, टोपेवाला नॅशनल मेडिकल कॉलेज या ठिकाणी. आणि तिथून मी माझं MD आणि त्यानंतर मुंबईमध्येच कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन्स या ठिकाणी माझं डिप्लोमा इन चाइल्ड हेल्थ म्हणजे पेडियाट्रिक्सचा डिप्लोमा त्या ठिकाणी मी केलाय. त्यानंतर 1 वर्ष मी मुंबईमध्येच मेडिकल ऑफिसर डिस्ट्रिक्ट TB कंट्रोल या अशा पोस्टवर काम केलं आणि त्यानंतर 4 वर्षे मी विळद घाट अहमदनगर या ठिकाणी विखे पाटील मेडिकल कॉलेज या ठिकाणी MBBSच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी असिस्टंट प्रोफेसर म्हणून जॉब केला होता. आणि आता 2016 पासून मी मेडिकल ऑफिसर पेडियाट्रिशियन जिल्हा रुग्णालय अहमदनगर या ठिकाणी कार्यरत आहे. आणि तसेच 2014 पासून मी या मेडिकल क्षेत्रामध्ये कोचिंग क्षेत्रामध्ये बायोलॉजी शिकवण्याचं काम करत आहे. आणि सक्सेस नेशन अकॅडमीमध्ये मी आमच्या विद्यार्थ्यांना बायोलॉजी शिकवतो. तर आपण थोडक्यात जाणून घेऊयात की मेडिकलला जाण्यासाठी आपल्याला कुठल्या कुठल्या एक्झाम्स द्याव्या लागतात आणि त्या एक्झाम्स मधून आपल्याला पुढे जाऊन काय स्कोप आहे ते मी तुम्हाला सांगू इच्छितो. सो आय विल बी शेअरिंग द व्हाईट बोर्ड नाव. येस, सगळ्यांना व्हाईट बोर्ड दिसतोय का? येस जर सर. कोणाला जर कोणाला व्हाईट बोर्ड दिसत नसेल तर प्लीज मला सांगा.
ज्ञानेश्वर सर, व्हाईट बोर्ड दिसतोय ना सगळ्यांना? येस सर, येस सर. ओके, ठीक आहे. सो आपल्याला मेडिकल क्षेत्रात जाण्यासाठी सर्वात महत्वाची जी एक्झाम असते ती म्हणजे नीट एक्झाम. दुसऱ्या कोणी व्हाईट बोर्डवर येऊ नका. सर्वप्रथम आपल्याला जी एक्झाम असते ती म्हणजे नीट एक्झाम. नीट एक्झामचा फुल फॉर्म आहे नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट. तर या एक्झामद्वारे आपल्याला MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS आणि BPTH अशा वेगवेगळ्या मेडिकल फील्डशी रिलेटेड क्षेत्रांमध्ये आपल्याला एंट्री करता येते आणि ते जे क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये आपल्याला आपलं करिअर करता येतं. या नीट एक्झामचा पॅटर्न कसा असतो हे आपल्याला थोडक्यात मी सांगू इच्छितो. नीट एक्झाम मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या 3 विषयांवरती एक्झाम असते. यापैकी फिजिक्सचे 45, केमिस्ट्रीचे 45 आणि बायोलॉजीचे 90 असे टोटल 180 क्वेश्चन्स त्या एक्झाम मध्ये असतात. या 180 क्वेश्चन्सला प्रत्येकी 4 मार्क्स असतात. म्हणजेच टोटल मार्क्सचं वेटेज या एक्झामचं असतं 720 मार्क्स. ओके, याचाच अर्थ फिजिक्सच्या 45 क्वेश्चन्सचं मिळून 180 मार्क्स, केमिस्ट्रीच्या 45 क्वेश्चन्सचं मिळून 180 मार्क्स आणि बायोलॉजीच्या 90 क्वेश्चन्सचं मिळून 360 मार्क्स, असं टोटल 720 मार्क्सचं वेटेज असलेली ही परीक्षा आहे. या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग असते. याचा अर्थ काय की बरोबर जर उत्तर आलं तर 4 मार्क्स भेटतात +4, पण जर उत्तर चुकलं तर -1 मार्क्स होतात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही 10 क्वेश्चन सॉल्व्ह केले, 10 पैकी 7 क्वेश्चन्स तुमचे करेक्ट आले तर 7 × 4 तुम्हाला 28 मार्क्स भेटतात. पण 3 क्वेश्चन्स चुकले तर -3 असे मिळून तुमचे 25 मार्क्स होतात. लक्षात येत आहे? सो याला म्हणतात निगेटिव्ह मार्किंग असलेली एक्झाम. आणि या निगेटिव्ह मार्किंगमुळे आपला स्कोर थोडासा खाली जाऊ शकतो. पण जर चांगल्या पद्धतीने आपण त्या एक्झामचा अभ्यास केलेला असेल आणि जर तयारी आपली चांगली असेल तर आपल्याला नक्कीच चांगले मार्क्स मिळतात. आता कालच नीटचा 2024चा रिझल्ट लागला. त्यामध्ये जवळपास 69 विद्यार्थ्यांना 720 आउट ऑफ 720 मार्क्स भेटलेले आहेत. दिस इज हायेस्ट इन हिस्ट्री ऑफ द नीट. एवढे मार्क्स कधीच आतापर्यंत विद्यार्थ्यांना कुठल्याच एक्झाम मध्ये भेटलेले नव्हते. ओके, आता ही जी नीट एक्झाम आहे या नीट एक्झाम मधून आपण पाहिलं की कुठल्या कुठल्या फील्ड्स मध्ये आपण जाऊ शकतो. तशीच आता दुसरी एक्झाम आहे ती म्हणजे MHT CET. MHT CET या एक्झाम मधून, याला कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणतात, महाराष्ट्र टेक्निकल कॉमन एंट्रन्स टेस्ट. या MHT CET मधून आपण PCMB हा ग्रुप जर असेल तुमचा, PCM असेल तरी सुद्धा MHT CET देता येते आणि PCB असेल तरी सुद्धा MHT CET देता येते. आपण आज PCM विषयी बोलणार नाही आहोत, आपण आज बोलणार आहोत PCB विषयी. MHT CET मधून PCB ग्रुप असेल तर सर मला एक प्रश्न आहे. प्रश्न आपण ऍट द एंड ऑफ द सेशन घेऊयात प्लीज. ओके, ठीक आहे. येस, अच्छा, ओके. काय प्रश्न आहे तुमचा, बोला. माझा असा प्रश्न होता, तुम्ही मगाशी मार्क सांगितले यावेळेसचा रिझल्ट डिक्लेअर केला, तर मला असं विचारायचं होतं आपण जे मार्गदर्शन करता सक्सेस नेशन मध्ये, ठीक आहे, तर मग आपल्या एखाद्या विद्यार्थ्याला 600च्या वरती वगैरे असे मार्क मिळालेत का? आत्ताच निकाल जाहीर झाला असं मला समजलं. येस, आमच्या एका विद्यार्थ्याला 615 मार्क्स मिळालेले आहेत आणि त्याचा नक्कीच यावेळेस MBBS ला नंबर लागणार आहे. त्याला हा स्कोर 615 एक चांगला स्कोर आहे, व्यक्तिगत स्कोर, आणि याच्यामधून त्याचं नक्कीच MBBS ला सिलेक्शन होईल. तसंच मागच्या वर्षी देखील आमच्या एका विद्यार्थ्याचं 2 विद्यार्थ्यांचं MBBS ला सिलेक्शन झालेलं आहे.
ओके. ओके ओके, म्हणजे इथे विद्यार्थी घडले आहेत. ओके ठीक आहे, येस. चालेल. बाकीचे प्रश्न मी नंतर विचारेल सर. ओके, थँक्यू. ओके, MST CET द्वारे आपल्याला फार्मसी, ओके, MST CET द्वारे आपल्याला फार्मसीला ऍडमिशन घेता येतं. फार्मसीमध्ये बी फार्म, डी फार्म आणि एम फार्म असे कोर्सेस असतात, पण त्यापैकी आपल्याला आधी डी फार्म हा कोर्स त्याच्यातून करता येतो, डिप्लोमा इन फार्मसी. आणि त्याच्यातून आपल्याला काय करता येतं, तर पुढे जाऊन तुम्ही त्याच्यातून बी फार्मसी करू शकता किंवा एम फार्मसी करू शकता, मास्टर इन फार्मसी. आणि त्याच्यातून तुम्ही पुढे जाऊन चांगल्या कंपनीमध्ये सायंटिस्ट किंवा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असा पण जॉब आपल्याला त्याच्यातून भेटू शकतो. त्यांना देखील चांगली सॅलरी असते. आता नवीनच या वर्षीपासून MHCET फॉर नर्सिंग देखील सुरू झालेली आहे. आणि त्याच्यातून नर्सिंगचे ऍडमिशन्स, GNM, ANM, BSc नर्सिंग असे ऍडमिशन्स हे नर्सिंगच्या CET मधून होतात. आणि या कोर्सेसला देखील चांगला स्कोप आहे. आपण आता पुढे बघणारच आहोत की या कोर्सेस मधून आपण काय काय करू शकतो. तर आता आपण MBBS चा काय स्कोप आहे ते बघूयात. MBBS, तुम्ही सर्वांनी मुन्नाबाई MBBS हा पिक्चर कदाचित पाहिलेलाच असेल. त्यामध्ये दाखवलं होतं की कसा एक विद्यार्थी त्या एक्झाम मध्ये डुप्लिकेट विद्यार्थ्याला बसवून त्याच्या एक्झामचा मार्क्स स्कोर वाढवून त्या एक्झाम मध्ये टॉप करतो आणि टॉपच्या हॉस्पिटलमध्ये, मेडिकल कॉलेजमध्ये त्याचं ऍडमिशन होतं. ओके, पण ती एक दाखवलेली एक, ती त्याला फिल्मी अंदाज दिलेली एक गोष्ट होती. ती काही गोष्ट खरी नसते. आपल्याला बघायचं आहे की MBBS म्हणजे काय. MBBS इज बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी, MBBS. ओके, थोडं MB उलटा पुलटा आहे पण ते तसंच आहे. ओके, त्याला ऍक्च्युली BMBS असं म्हणायला हवं होतं, पण त्याला MBBS असं म्हणतात. ओके, आता या MBBS नंतर आपल्याला काय करायला भेटतं. MBBS क्षेत्रामध्ये आणि MBBS, BMS, BDS हे जे सर्व फील्ड्स आहेत याच्यामध्ये अभ्यासक्रम असतो 4.5 वर्षांचा. 4.5 वर्षांचा अभ्यासक्रम असतो. त्याच्यानंतर +1 इयरची इंटर्नशिप असते. असा टोटल 5.5 वर्षांचा अभ्यासक्रम असतो. आणि 5.5 वर्ष झाल्याच्या नंतर त्या व्यक्तीला त्याचं डिग्री सर्टिफिकेट भेटतं. आणि या डिग्री सर्टिफिकेट नंतर तो व्यक्ती महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल या संस्थेद्वारे प्रमाणित होऊन त्याला प्रॅक्टिस करता येते. प्रॅक्टिस करता येते म्हणजे पेशंट्स चेक करून त्यांना उपचार देता येतात. MBBS शिकल्याच्या नंतर त्या व्यक्तीला काय करता येतं, तर तो व्यक्ती जनरल प्रॅक्टिस करू शकतो, छोटे मोठे ऑपरेशन्स करू शकतो, किंवा त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकतो. पोस्ट ग्रॅज्युएशन कशा कशामध्ये करू शकतो, तर वेगवेगळे फील्ड असतात. तुम्ही ऐकलं असेल की डोळ्यांचे डॉक्टर असतात, त्याला आपण ऑफ्थॅल्मॉलॉजी म्हणतो. लहान बाळांचे डॉक्टर असतात, त्याला आपण पेडियाट्रिक्स म्हणतो. स्त्री रोग तज्ञ असतात, त्याला गायनेकॉलॉजी म्हणतो. ऑर्थोपेडिक सर्जन असतात, ते हाडांचे डॉक्टर असतात. ओके, असे वेगवेगळे आपण, ओके, तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर्स आपण त्याच्यामध्ये बनवू शकतो. आता तुम्हाला डोक्यामध्ये असा विचार असेल की हार्ट स्पेशलिस्ट किंवा ब्रेन स्पेशलिस्ट असे डॉक्टर पण बनता येतं का, तर येस. जनरल मेडिसिन, MD मेडिसिन करून त्याच्यानंतर आपण कार्डिओलॉजी किंवा न्यूरोलॉजी म्हणजे ब्रेन, कार्डिओलॉजी म्हणजे हार्टशी रिलेटेड, न्यूरोलॉजी म्हणजे ब्रेनशी रिलेटेड, किंवा नेफ्रोलॉजी म्हणजे किडनीचे डॉक्टर, असे वेगवेगळ्या फील्डमध्ये आपल्याला जाता येतं. आणि त्यातून आपल्याला योग्य त्या पेशंट्सला, आपल्याला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे ते, आणि आपल्याला ज्या प्रकारचे पेशंट्स बघायचे आहेत त्यांना आपण योग्य प्रकारचे उपचार देऊन आपल्या फील्डमध्ये आपण समाधानकारक उत्कृष्ट असं कार्य करू शकतो. हे झालं MBBS नंतरचं. त्यानंतर BDS, बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी.
दाताशी रिलेटेड किंवा दातांचे डॉक्टर आपण त्यांना म्हणतो. आता तुम्ही म्हणाल की हे फक्त दाताशीच रिलेटेड आहे का? तर नाही. हे BDSचा अभ्यासक्रम हा MBBSचा अभ्यासक्रमा इतकाच अवघड असतो, सेम तेवढाच असतो. आणि त्याच्यानंतर त्यांना विशेष प्रकारचं दातांशी रिलेटेड, दाताच्या आरोग्याशी रिलेटेड नॉलेज दिलं जातं. आणि त्यांना डेंटल डॉक्टर किंवा डेंटिस्ट असं आपण म्हणू शकतो. डेंटिस्ट मध्ये सुद्धा परत पुढे जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे स्पेशलायझेशन आहेत, जसे की कम्युनिटी डेंटिस्ट्री किंवा पिडोडॉन्टिस्ट, एंडोडॉन्टिस्ट, पेरिओडॉन्टिस्ट, अशा वेगवेगळ्या प्रकारचे स्पेशलायझेशन त्याच्यामध्ये असतात. MDS असतं, BDS नंतर MDS असतं. त्याच्यामध्ये मॅक्झिलोफेशियल सर्जन किंवा डेंटल इम्प्लांट सर्जन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सर्जरीज किंवा ऑपरेशन्स आपण करू शकतो बिईंग अ डेंटिस्ट. अँड इट इज इक्विव्हॅलंट टू MBBS. त्यानंतर आहे BAMS. BAMS म्हणजे बॅचलर इन आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी. आता हा काय प्रकार आहे? तर तुम्ही ऐकलं असेल की आयुर्वेदा इज द इंडियन मेडिसिन. आयुर्वेदा इज इंडियन मेडिसिन, ज्याची सुरुवात भारतामध्ये झाली. भारतामध्ये खूप जुन्या काळी सुश्रुत नावाचे एक सर्जन होते आणि त्यांनी सर्जरीची सुरुवात, इंडियन सर्जरी, त्यांना फादर ऑफ इंडियन सर्जरी असं म्हणतात. त्यांनी भारतामध्ये सर्जरीची सुरुवात केली होती. ओके, किंवा भारतातली पहिली सर्जरी, पहिलं ऑपरेशन हे सुश्रुत या व्यक्तीने केलं होतं. ते आयुर्वेदामधले मोठे एक डॉक्टर होते किंवा त्या काळी आपण त्यांना वैद्य म्हणायचो. आणि BAMS मध्ये काय शिकवलं जातं तर MBBSच्या इक्वलच त्याच्यामध्ये सुद्धा सिलेबस असतो. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आयुर्वेदाशी रिलेटेड गोष्टी त्याच्यामध्ये शिकवल्या जातात. आयुर्वेदामध्ये जे पंचकर्म असतं किंवा इतर काही गोष्टी आहेत ज्या आयुर्वेदामध्ये आहेत, काढे, वात, ह्युमर्स ऑफ द बॉडी, की ज्याच्यामध्ये वात, पित्त, कफ, दोष याच्याद्वारे व्यक्तीला चेक करून त्याच्यावरती उपचार करण्याचं काम BAMS मध्ये केलं जातं. त्याच्यानंतरचा कोर्स आहे BHMS. याच्यामध्ये होमिओपॅथी शी रिलेटेड औषध गोळ्या देण्याचं काम हे डॉक्टर करू शकतात. आणि त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला MD देखील करता येतं. आयुर्वेदानंतर सुद्धा MD असतं, होमिओपॅथी नंतर सुद्धा MD असतं. सो तुमच्या लक्षात आलं असेल, फक्त MBBSच नाही तर BDS, BAMS आणि BHMS या सर्व फील्ड्स नंतर MD आपल्याला करता येतं. आणि ते MD करून आपल्याला उच्च शिक्षित होऊन रुग्णांना चांगल्या प्रकारे सेवा ही प्रदान करता येते. त्यानंतर एक कोर्स आहे बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी. युनानी ही जर्मन पद्धत आहे की ज्याच्यामध्ये रुग्णांना एक वेगळ्या प्रकारे, आयुर्वेदासारखीच पद्धत आहे पण त्याच्यामध्ये मेडिसिन्स हे वेगळ्या प्रकारचे असतात आणि त्याचे जे पथ्य आहेत ते देखील वेगळ्या प्रकारचे असतात. त्यानंतर एक कोर्स आहे तो म्हणजे BPTH, बॅचलर ऑफ फिजिओथेरपी. बॅचलर ऑफ फिजिओथेरपी. आता हे फिजिओथेरपी म्हणजे काय? फिजिओथेरपी म्हणजे त्याच्यामध्ये व्यायामाद्वारे रुग्णाला बरं करण्याचं काम या क्षेत्रामध्ये केलं जातं. त्याच्यामध्ये बॅचलर आहे, तसंच त्यामध्ये MPTH देखील असतं. बॅचलर त्याचप्रमाणे मास्टर. ओके, मास्टर ऑफ फिजिओथेरपी. आणि तुम्ही पाहिलं असेल की सध्या IPL खूप जोरदार चाललेला आहे. IPL आहे, त्याचप्रमाणे ISL असते, एक सुपर लीग असते जी फुटबॉलशी रिलेटेड आहे. नंतर कबड्डीची लीग असते, खो खोची लीग असते, टेनिस, बॅडमिंटन, या सर्वांच्याच लीग्स आता नवीन सुरू झालेलं आहे की सगळीकडे त्याचं खूप मोठं फॅड आलेलं आहे. आणि प्रत्येक टीमला एक फिजिओथेरपिस्टची आवश्यकता असते. जे तुम्ही पाहिलं असेल की विराट कोहली समजा खेळता खेळता त्याला पायाला क्रॅम्प आला की लगेच एक व्यक्ती एक बॅग घेऊन पळत पळत येतो, त्याच्या पायावर स्प्रे मारतो, त्याच्या पायाला स्ट्रेचिंग देतो. हे तुम्ही पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की तो व्यक्ती असतो फिजिओथेरपिस्ट. तो व्यक्ती त्या जो कोणी रुग्ण आहे, जो पेन मध्ये आहे, दुखणं त्याचं आहे, त्याला तो व्यायामाद्वारे किंवा स्ट्रेचिंग करून
मसाज देऊन त्याला तो त्या दुखण्यामधून बाहेर काढतो, तो व्यक्ती असतो फिजिओथेरपिस्ट. हे देखील आता नवीन फील्ड आहे, त्याला आपण म्हणू शकतो स्पोर्ट्स मेडिसिन. आणि या स्पोर्ट्स मेडिसिनला आता नवीन व्हॅल्यू आलेली आहे सध्याच्या जगामध्ये. ओके, त्यानंतर आपण बघूयात की नर्सिंग. नर्सिंगला डॉक्टर जे आहेत ते रुग्णाला फक्त ट्रीटमेंट लिहून देण्याचं काम करतात किंवा ऑपरेशन करण्याचं काम करतात. पण बिफोर दॅट अँड आफ्टर दॅट, आफ्टर द ट्रीटमेंट, आफ्टर द सर्जरी, ते जे पेशंट केअर असतं, त्या पेशंट केअरचं काम हे नर्सिंगचं असतं. त्या फर्स्ट अँड फॉरमोस्ट शी इज द केअर टेकर ऑफ द पेशंट. ओके, म्हणून नर्सिंग फील्डला खूप महत्व आहे. मेडिकल फील्डमध्ये नर्सिंग शिवाय हॉस्पिटल चालू शकत नाही. फक्त डॉक्टर आहे आणि नर्स नाही आहे हॉस्पिटलमध्ये तर हॉस्पिटल चालणार नाही. आणि त्यामुळेच नर्सेसला देखील खूप चांगल्या प्रकारचं पेमेंट आणि ट्रीटमेंट त्या ठिकाणी उपलब्ध असते. त्यानंतर आपण बघू शकतो की मेडिकल फील्डमध्ये प्रवेश घेऊन परदेशात जाणाऱ्या डॉक्टरांची संख्या देखील खूप वाढलेली आहे. काय होतं, परदेशामध्ये इतके मेडिकल कॉलेजेस नाहीयेत किंवा इतके डॉक्टर्स नाहीयेत जेवढे भारतामध्ये आहेत. म्हणून भारतातल्या डॉक्टर्सला परदेशामध्ये खूप जास्त प्रमाणात मागणी आहे. डॉक्टर्स, नर्सेस, फिजिओथेरपिस्ट यांना परदेशामध्ये चांगल्या प्रकारचं पेमेंट देखील आहे आणि खूप चांगल्या प्रकारचे हुशार डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफ आणि फिजिओथेरपिस्ट हे भारतामध्ये तयार होऊन ते परदेशामध्ये जातात. ओके, सो त्यांना वेगवेगळ्या एक्झाम देऊन ते भारतामधून त्यांना परदेशामध्ये जाता येतं आणि तिथे जाऊन त्यांना आपली सेवा प्रदान करता येते. आता शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे इन्कम. डॉक्टरांना किती इन्कम भेटते? आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की डॉक्टर फील्डमध्ये इन्कम भरपूर असते, कारण पेशंट देखील तेवढे पेएबल असतात, कधी नसतात. पण कुठल्याही डॉक्टरला मिनिमम, मी म्हणेल की मिनिमम 1 लाख पर मंथ एवढा इन्कम तर नक्कीच भेटतो. म्हणजे तुम्ही जर कुठल्याही फील्डमध्ये गेले, BHMS, BAMS, BDS, तरी तुम्हाला इतका इन्कम नक्कीच भेटणार. म्हणजे हे मी तुम्हाला एक इंटरेस्टिंगली म्हणून एक गोष्ट अशी सांगतोय की ज्याच्याद्वारे तुम्हाला देखील एक उत्स्फूर्तता मिळेल, एक मोटिवेशन मिळेल की तुम्ही देखील डॉक्टर होऊन पुढे आपली सेवा प्रदान करू शकता. याच्यातून एक समाजसेवेचं देखील काम होतं. आणि नुसतंच समाजसेवा नाही तर त्याच्यातून आपल्या फॅमिलीला एक स्टॅबिलिटी आणि आपल्याला एक इन्कम सोर्स देखील त्याच्यातून आपल्याला मिळू शकतो. ओके, सो दिस वॉज ऑल अबाउट द करिअर आफ्टर 12th. सो आय रिक्वेस्ट मिस्टर ज्ञानेश्वर टू टेक ओव्हर द डिस्कशन. थँक्यू. धन्यवाद सर. अतिशय सोप्या शब्दात 10वीच्या आत्ताच 10वी पास केलेल्या विद्यार्थ्यांना छान वाटेल आणि लक्षात येईल अशा 20 मिनिटात आपण एक ओव्हरव्ह्यू दिला. आता आपण प्रश्न उत्तराकडे वळूया. माझी विनंती राहील समृद्धी, समीक्षा, अजून आपले जे मित्र आहेत कॉलवर मीटिंगमध्ये, की त्यांचे प्रश्न त्यांनी विचारावेत. माझे पण काही प्रश्न आहेत जे मी सरांना, विद्यार्थ्यांना मदत म्हणून राहतील असं मी विचारीन. आणि बाकीचे जे आमचे सक्सेस नेशन अकॅडमीचे सहयोगी आहेत त्यांनाही मी म्हणेल की तुमचे प्रश्न तुम्ही तयार ठेवा. तर मी पहिले विचारतोय समीक्षाला. समीक्षा, काय प्रश्न आहे? तू अतिशय शांतपणे सेमिनार ऐकलंयस. समीक्षा, प्लीज अनम्यूट युअर सेल्फ. आर यू देअर? समीक्षा, समीक्षा आहे का? ओके, ठीक आहे सर. बाकीचे कृपया तुम्ही तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि अनम्यूट करून आम्हाला सांगा की प्रश्न विचारायचा आहे. तोपर्यंत मी माझा प्रश्न विचारतो की सर, तुम्ही पिडियाट्रिशियन झालात, MBBS तुम्ही केलं, नंतर तुम्ही मुलांचे आरोग्य सांभाळण्यासाठी त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन केलं. पण तुमचे इतर मित्र काय करतात? इतर मित्र कोणत्या स्ट्रीम्स मध्ये गेलेत? MBBS. हा, ओके, माझे बरेचसे मित्र हे क्लिनिकल फील्डमध्येच गेलेले आहेत. क्लिनिकल फील्ड म्हणजे की ज्याच्याद्वारे आपल्याला पेशंटशी डायरेक्ट संपर्क येतो
आणि ट्रीटमेंट देता येते. माझा एक मित्र आहे डॉक्टर नवनाथ जाधव म्हणून, त्यांनी देखील पेडियाट्रिक्स मध्येच MD केलेला आहे. नंतर दुसरे एक मित्र आहेत डॉक्टर किशोर गोसावी म्हणून, माझा वर्गमित्र आणि आम्ही एका वर्गात एका रूम मध्ये राहिलो होतो. डॉक्टर किशोर गोसावी ते स्त्रीरोग तज्ञ म्हणून पुण्यामध्ये कार्यरत आहेत. त्याच्यानंतर एक मित्र आहेत दर्शन सोनवणे म्हणून, ते पुण्यामध्येच ऑर्थोपेडिक डॉक्टर संचिती हॉस्पिटल या ठिकाणी हाडांचे डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. आणि असे खूप मित्र आहेत की जे वेगवेगळ्या फील्डमध्ये जाऊन त्यांनी रुग्णसेवा देण्याचं काम करत आहेत. ओके, थँक्यू. मित्रांनो, डॉक्टर बाल रोग तज्ञ आहेत. तर त्यांचे काही मित्र हाडांचे डॉक्टर झालेत, काही हृदयाचे डॉक्टर झालेत. तर असं विविध प्रकारचं वैद्यकीय सेवा तुम्ही देऊ शकता. तर तुम्ही याचा नक्कीच विचार करा. ओके. समीक्षा, येतोय आवाज? समृद्धी, तुमचे काही प्रश्न आहेत का? हा, येस येस, हात वरती केलाय. अनम्यूट करा स्वतःला. मी करतो अनम्यूट. आणि अं, सर, माझा एक प्रश्न होता. हम्म, बोला. बोला. मी आत्ताच नीट दिली ह्या वर्षी 2024 ला. ओके तर मला 579 मार्क्स आलेत. ओके तर मला पुढच्या प्रोसेस बद्दल थोडं माहिती पाहिजे होती सर. जे अच्छा कुठे ऍडमिशन घेता येईल काय असं. ओके. आपल्याला प्रथम तर आता 579 इज अ गुड स्कोर बट नॉट टू गुड. आपल्याला कुठली एक सेकंद. ओके. आपल्याला आता कॅटेगरीनुसार कुठले कुठले अं, जे काय म्हणतात त्याला लास्ट इयरचे कट ऑफ आहेत त्याचा आधी शोध घ्यावा लागेल प्रथम म्हणजे. त्याच्यानंतर ते कट ऑफ शोधल्याच्या नंतर तुम्हाला त्या प्रेफरन्स फॉर्म भरण्याची वेळ येईल. त्याच्यामध्ये आपल्याला MBBSच्या सीट्स पासून सर्व मेडिकल कॉलेजचे, आता प्रेफरन्स तर भरपूर आपल्याला टाकता येतात. त्याच्यामध्ये MBBSचे सर्व प्रेफरन्स, टॉप गव्हर्नमेंट कॉलेजेस, मग टॉप प्रायव्हेट कॉलेजेस, मग महाराष्ट्रातले कॉलेजेस, आणि मग महाराष्ट्राच्या बाहेरचे कॉलेजेस, अशा प्रकारे आपण एक चांगल्या प्रकारचा सिक्वेन्स देऊन त्याच्यातून आपल्याला चांगल्यात चांगलं कॉलेज मिळण्याचे चान्सेस आहेत. ओके. थोडस 579 म्हणजे कसं की थोडस इकडे तिकडे म्हणजे काठावर आहे. तुमची कॅटेगरी कुठली आहे त्याच्यानुसार तुमचं कट ऑफ आपल्याला बघावं लागेल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते MBBS ऍडमिशन भेटेल की नाही ते आपल्याला सांगता येईल. ओके, येस. थँक्यू सर. मित्र, तुझं नाव काय म्हटलं? सर, सार्थक विलास गायकवाड. आणि सार्थक, कुठला आहेस तू? मी नांदगाव, नाशिक. नांदगाव, नाशिक. ओके, गुड गुड. तुला पुढे अजून काही मदत हवी असल्यास मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आहे. मला तू टेक्स्ट करशील. ओके. आणि तू चालेल सर. हो. उल्लेख कर. आपण तुझ्या प्रोसेस पर्यंत, तुला शेवटपर्यंत कशी मदत करता येईल असं बघू. ओके. हो सर, थँक्यू. थँक्यू फॉर युअर क्वेश्चन. ओके. समीक्षा आणि समृद्धी, तुमचे काय प्रश्न आहेत? हॅलो सर. बोला. मी आत्ताच दिली नीट 2024 ची. तर मला 475 मार्क्स आलेत. तर मग ओके कुठला कोर्स चांगला राहील किंवा फायदेशीर राहील घेतलेला? ओके. आता बघ, MBBS, BMS, BDS मी आताच तुला त्याबद्दल सांगितलं. हे सगळेच कोर्सेस चांगले आहेत. कुठलाही कोर्स कमी चांगला किंवा जास्त चांगला असं काही नसतं. सर्व कोर्सेस हे वेगवेगळे आहेत. आपल्याला जो कुठला आपल्या मार्क्सनुसार जो कुठला कोर्स भेटेल त्या कोर्समध्ये आपण जर चांगल्या प्रकारे जर शिक्षण घेतलं आणि जीव ओतून त्याच्यामध्ये अभ्यास केला तर तुम्ही नक्कीच त्याच्यामध्ये टॉपला पोहोचू शकता. आणि तुम्ही टॉपला गेल्याच्या नंतर तुम्हाला चॅलेंज करणारा कोणीच नसणार आहे किंवा तुम्हाला तुमच्या ध्येयापासून रोखणारा कोणीच नसणार आहे. आज मी असे काही होमिओपॅथिक कन्सल्टंट्स पाहतो की ज्यांचा इन्कम कार्डिओलॉजिस्ट पेक्षा सुद्धा जास्त आहे नगरमध्येच. त्याच्यामुळं असं असं काहीच नाही की MBBS टॉप आहे मग BMS मग BHMS असं काही नाही. ओके. सो विच एव्हर फील्ड यू आर इन, इफ यू डू एक्सलंट वर्क then there is nothing stopping you from earning a excellent income.
ओके, सो तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही चांगली इन्कम कमवण्यापासून. सो तुला प्रेफरन्स फॉर्म भरताना तुला तुझ्या चॉईस निवडायचे आहेत की तुला काय पहिले टाकायचं आहे. ओके, तर त्याच्यात तू MBBS चे ऑप्शन्स, त्याच्यानंतर BDS चे, मग MS चे, मग BHMS चे असे ऑप्शन्स टाकून त्याच्यातून आपल्याला जे भेटेल आपल्या मार्क्सनुसार त्याच्यामध्ये नाराज न होता करिअर आपलं चांगलं पुढे चालू ठेवायचं आहे. एवढंच माझं तुला सजेशन राहील. ओके, थँक्यू सर. ओके. थँक्यू सर. थँक्यू समृद्धी. गुड क्वेश्चन. ओके, समीक्षा, तुझा काय प्रश्न आहे? समीक्षा. ओके, बर, आपण संकेत सरांना विचारू, त्यांना काय प्रश्न आहे. सर माझं झालंय कवर. हे 2 प्रश्न होते ते आय थिंक तुम्ही आणि एक विद्यार्थ्याने विचारले. सो आय एम गुड. ओके. 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 माझा हा प्रश्न होता सर, फिजिओथेरपी संदर्भामध्ये, हा. की तुम्ही IPLचं उदाहरण दिलं, इतर मोठ्या लीगच्या उदाहरणं दिली, पण आज तालुका लेवलला, गाव लेवलला, तालुका लेवलला आणि जिल्हा लेवलला फिजिओथेरपी करून किती संधी आहे आज? खूप चांगली संधी आहे. काय होतं की गाव लेवलला किंवा तालुका लेवलला फिजिओथेरपिस्ट कमी प्रमाणात उपलब्ध असतात आणि त्यांच्याबद्दल लोकांना जास्त माहिती देखील नसते. ओके, पण जर त्यांनी चांगल्या प्रकारे सेवा त्या ठिकाणी दिली, फॉर एक्झाम्पल एखादे हाडाचे डॉक्टर असतात, हाडाचे डॉक्टर जेव्हा असतात त्यावेळेस आपल्याला ज्या वेळेला ते पेशंटला उपचार सांगतात, फ्रॅक्चर झालाय, मग घरी गेल्याच्या नंतर, आराम केल्याच्या नंतर, बरं झाल्याच्या नंतर हा हा व्यायाम करा, तर तो व्यायाम स्वतः हाडाचे डॉक्टर करून दाखवत नाहीत, ते फिजिओथेरपिस्ट कडे पाठवतात आणि तो फिजिओथेरपिस्ट तो व्यायाम सांगतो किंवा पेशंटचा फॉलोअप घेतो आणि व्यायाम करून घेतो. ऑपरेशन करतात ऑर्थोपेडिक सर्जन, पण त्या पेशंटला चालवण्याचं काम हे फिजिओथेरपिस्ट करतात. सो त्यांची खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि त्याचद्वारे त्यांना चांगला इन्कम देखील भेटतो. ओके, म्हणजे विद्यार्थ्यांनी या फिजिओथेरपीमध्ये पण करिअर करण्याचा एक विचार विद्यार्थी करू शकतात. येस. ओके. आता एक नवीन मित्र जॉईन झालाय. आपण सध्या प्रश्न उत्तरामध्ये आहोत, तर आपला काही प्रश्न आहे का कुणाचा? नवीन विवो V2250. आपले प्रश्न असतील तर कृपया विचारा. हात वरती करा, अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. ओके सर, मला असं वाटतं आपले जेवढे आपण आता ऑनलाईन सेमिनार मध्ये आहोत, ते सर्वांना आपण प्रश्न विचारण्याची संधी दिलेली आहे. येस. तर मला शेवटचं तुमच्या तुमच्या मार्फत एक शेवटचा 2 मिनिटातला एक सार या सेमिनारचा आपण सांगावा आणि त्यानंतर आपण वोट ऑफ थँक्स घेऊन कार्यक्रमाची सांगता करू. येस. ओके. माझं स्वतःच मत असं आहे की आपण ज्यावेळेस आपण एक्झाम साठी प्रिपेअर करतोय त्यावेळेस मला असं दिसतं की चिल्ड्रनमध्ये, स्टुडंट्समध्ये थोडीशी मोटिवेशनची कमतरता आहे आणि त्या स्टुडंट्सला मोटिवेशन मिळावं म्हणून आज आपण हे सेशन अटेंड केलेलं आहे किंवा आपण ते सेशन स्टुडंटसाठी अरेंज केलेलं होतं. आणि मला असं वाटतंय की या सेशनद्वारे आपण विद्यार्थ्यांना MBBS किंवा BMS, BDS, BHMS, नर्सिंग, फिजिओथेरपी, होमिओपॅथी अशा वेगवेगळ्या फील्डविषयी शॉर्टमध्ये आणि चांगल्या प्रकारची माहिती आपण विद्यार्थ्यांना पुरवलेली आहे. आणि त्याद्वारे मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी मोटिवेट होऊन स्वतःमध्ये इन्स्पिरेशन वाढवून आपण देखील काहीतरी करून दाखवावं, मेडिकल फील्डमध्ये आपलं नाव कमवून दाखवावं, अशा प्रकारची इच्छाशक्ती त्यांनी तयार करावी आणि चांगलं नाव करावं अशी माझी इच्छा आहे. थँक्यू सर, थँक्यू. मी ज्ञानेश्वर ठुबे, सध्या सक्सेस नेशन अकॅडमी सोबत त्यांचा फायनान्शियल ॲडवायझर आहे आणि मॅनेजमेंट टीम मध्ये सुद्धा आहे. मी सक्सेस नेशन अकॅडमीच्या वतीने आपल्या सर्वांना, या सेमिनारमध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्वांना आणि
यानंतर हा सेमिनार रेकॉर्डेड स्वरूपात व्हॉट्सअप ग्रुपवरील आपले सर्व मित्र आणि पालक बघतील. त्या सर्वांना सक्सेस नेशन अकॅडमीचा जो अहमदनगरचा कॅम्पस आहे तिथे व्हिजिट करण्यासाठी, काउन्सिलिंगसाठी मी इन्व्हाइट करतो. आणि आपले काही डेमो लेक्चर्सही सुरू झालेत PCMB या सर्व विषयांचे. ज्या विद्यार्थ्यांना आपल्याकडे ऍडमिशन घेण्याची इच्छा असेल त्यांनी डेमो लेक्चर्सला अगदी 20 जून पर्यंत आपले डेमो लेक्चर्स चालणार आहेत. तर त्या डेमो लेक्चरसाठी पण मी इन्व्हाइट करतो. आणि तुमच्या या प्रवासामध्ये आजचा आपला विषय मेडिकल क्षेत्रासंदर्भातला होता, तर तुम्ही सक्सेस नेशन अकॅडमीच्या संपर्कात राहावं. तुम्ही कुठेही असाल जगाच्या पाठीवर, परंतु पुढच्या 2 वर्ष जे तुमचे 11वीचे 12वीचे आणि आता 12वी झालेले आणि नीट दिलेले जे सुद्धा विद्यार्थी आहेत, तर त्यांनाही माझं हे म्हणणं राहील की तुम्ही संपर्कात राहा सक्सेस नेशन अकॅडमीच्या. तुमच्या छोट्या मोठ्या ज्या काही क्वेरी असतील त्या आम्ही सोडवण्याचा आमच्या परीने प्रयत्न करू, नक्कीच प्रयत्न करू. आणि तुमच्या सर्वांच्या करिअरसाठी, पुढच्या प्रवासासाठी, 2 वर्षासाठी आणि त्याच्या पुढच्यासाठी सक्सेस नेशनच्या वतीने आमच्या शुभेच्छा तुमच्यासोबत कायम असतील. आणि आता आपण शेवट धन्यवाद देऊन सर्वांचं करूया. मी सर्व विद्यार्थ्यांचे पालक आणि डॉक्टर सचिन सोलाट सर यांचं धन्यवाद करतो, त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी त्यांचा वेळ आपल्याला दिला. आणि तुम्ही सर्वांनी, समीक्षा, समृद्धी, संकेतजी, सर्वांनी शांतपणे हा कार्यक्रम मागचे 45 मिनिटं ऐकला. तर कृपया सर्वांना या कार्यक्रमाची आपण माहिती द्यावी. हा व्हिडिओ आपण रेकॉर्डेड स्वरूपात पुन्हा ग्रुपवर देणार आहोत. तर सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा, सर्वांचे धन्यवाद. आपण थांबतोय. थँक्यू.